आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम उद्योगांवर होऊ नये यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांसोबत बैठक घेतली। ऑइल आणि गॅस पुरवठा खंडित झाल्यास उद्योगांवर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। काही उद्योजकांकडे केवळ 3 ते 12 दिवसांचा गॅस साठा शिल्लक असल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर गॅस कंपन्यांसोबत आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी बैठक घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या असून तयार केलेला अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे। तसेच गॅस कंपन्यांची विस्तारित बैठक मुंबईत घेण्याची विनंतीही करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं। याचा देखील मी आढावा घेतला। माझ्यासोबत प्रशासनाचे सगळे अधिकारी होते, सगळ्या असोसिएशनचे पदाधिकारी होते आणि शॉर्ट टर्म सोल्युशन काय असावं आणि लॉंग टर्म सोल्युशन काय असावं या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना मी दिलेल्या आहेत। आणि उद्योजकांनी ज्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केल्या की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे कशा पद्धतीचा अहवाल दिला पाहिजे, इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीतलं काय आहे, बांबू लागवडीच्या बाबतीमधलं काय आहे, बायोगॅसच्या बाबतीतलं काय आहे, आता जो नॅचरल गॅस आहे तो कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे, सीएनजीच्या बाबतीतलं काय आहे, त्या सगळ्या बाबतीमध्ये जो काय अहवाल मी आज तयार केलेला आहे, जो आज तयार करेल तो सगळा मी मुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहे, उपमुख्यमंत्री महोदयांकडे देणार आहे। देशाचे केंद्रीय मंत्री पुरी साहेब जे आहेत त्यांची देखील भेट घेण्याची जर वेळ आली तर ती देखील मी स्वतः इथल्या सगळ्या उद्योजकांना बरोबर घेऊन घेणार आहे। आणि उद्या मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की गॅसच्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या संदर्भामध्ये एक बैठक, विस्तारित बैठक ही मुंबईला घेणं आवश्यक आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की उद्योगाला पाठिंबा देणारे आपले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे ही देखील बैठक पुढच्या 2-4 दिवसामध्ये मुंबईमध्ये नक्की आम्ही आयोजित करू। उद्योजकांना या आखात्यातल्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करत असताना कुठची अडचण येऊ नये हीच महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची भूमिका असणार आहे आणि त्याच बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक चर्चा केली आहे। नाही, उद्योजकांनी असं सांगितलं की काही इंडस्ट्रीकडे 3 दिवसाचा आहे, काही इंडस्ट्रीकडे 6 दिवसाचा आहे, काही इंडस्ट्रीकडे 12 दिवसाचा आहे। तर हा 3 दिवस, 12 दिवस, 15 दिवस हा माझ्या दृष्टीनं गौण विषय आहे, परंतु इंधन नसल्यामुळे इंडस्ट्री बंद पडू नये ही 100% आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही नक्की कार्यवाही करणार आहोत। काही कंपन्यांच्या प्रोसेस खूप लेंथी आहेत फर्नेसेस चालू करण्याच्या आणि बंद करण्याच्या आणि तो कॉस्टली अफेअर पण आहे। ह्या सगळ्या कंपन्यांचा जर ब्लॉक झाला, सप्लाय ब्लॉक झाला, याच्यासाठी इमिजिएटली काही सोल्युशन किंवा रिलीफ याच्यासाठी सरकार नाही, मी उद्या आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, सीपी साहेबांना आणि जे गॅसचे अधिकारी आहेत त्यांना देखील या संदर्भामध्ये बैठक घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत। उद्या त्याच्यामध्ये बैठक होईल आणि कमीत कमी त्रास या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा आपल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या किंवा मराठवाड्यातल्या इंडस्ट्रीला होईल अशा पद्धतीने कार्यवाही करावी अशा मी सूचना केली। मी सुरुवातीला सांगितलं की या संदर्भामध्ये राज्याचा उद्योग मंत्री म्हणून केंद्रीय मंत्री पुरी साहेबांना देखील भेटायची वेळ आली तर इथल्या परिसरातल्या उद्योजकांना घेऊन मी केंद्र शासनामध्ये त्यांची भेट घेईन। उद्या मुख्यमंत्री महोदयांना केंद्र शासनाकडनं उद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत हा अहवाल मी सादर करेन